सुरक्षित अन्न ही केवळ सरकार आणि प्रशासनाची जबाबदारी नाही, तर नागरी अन्नधान्याचे व्यापारी आणि नियामक संस्था अशा सर्वांना यासाठी एकत्रित काम करावं लागेल, असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांची गुणवत्ता, किंमत, एक्सपायरी डेट अशा सर्व गोष्टींची खातरजमा करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला। राज्यात खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालणं हा नवा आदेश नाही। 2011 पासूनच खुल्या तेलाच्या संदर्भात नियम लागू आहेत। याआधीही खाद्यतेलात भेसळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे 2011 मध्ये नवे नियम बनवण्यात आले होते, असं त्यांनी सांगितलं। मात्र काही विशिष्ट परिस्थितीत खुल्या तेलाच्या विक्री संदर्भातल्या नियमांमध्ये सूट दिली जाऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राज्यात 31 जुलैपर्यंत FDAनं 3100 पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आस्थापनांची तपासणी केली आहे। त्यापैकी 165 जणांचे परवाने रद्द करण्यात आले। 750 आस्थापनांना सुधारण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं। राज्यात, गावात आणि शहरातही गुणवत्ता सुधारण्यासंदर्भात चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असंही मुंढे यावेळी म्हणाले।